एका उष्णकटिबंधीय देशाचा विचार करा. असा देश जो त्याच्या अथांग आणि घनदाट ॲमेझॉनच्या जंगलासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हो, आणि जिथे वर्षभर प्रचंड उकाडा आणि दमट हवा असते. अगदी बरोबर. पण समजा मी असं म्हटलं की या एवढ्या उष्ण देशात कधीकधी चक्क हिमवृष्टी होते, म्हणजे चक्क बर्फ पडतो. अरे बापरे, हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या काल्पनिक कथेसारखं वाटेल. हो ना, पण ही एक भौगोलिक वस्तुस्थिती आहे. आज आपण अशाच काही थक्क करणाऱ्या हवामानाच्या गुप्तांचा शोध घेणार आहोत. नक्कीच, हवामान हा विषय नेहमीच रंजक असतो. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण दोन महाकाय देश म्हणजेच ब्राझील आणि आपला भारत यांच्या हवामानाची एक अत्यंत रंजक तुलना करणार आहोत. हा केवळ नकाशांचा किंवा तापमानाच्या आकड्यांचा अभ्यास नाहीये. बरोबर. तर पर्वत, वारे आणि समुद्र मिळून निसर्गाचं हे एवढं मोठं चक्र कसे चालवतात याचे हे एक सविस्तर विश्लेषण आहे. आणि या माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी मला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. हो, नक्की सांगा. आजच्या या संपूर्ण विश्लेषणासाठी जे उत्कृष्ट संदर्भ आपण वापरत आहोत त्याचे संकलन व निर्मिती प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे. त्यांच्या या अचूक टिपणांच्या आधारेच आपण आज हवामानाचे हे इंजिन नक्की कसे काम करते हे समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. निसर्गाचं हे इंजिन खरोखरच गुंतागुंतीचे आहे. म्हणजे कसं आहे, हवामान म्हणजे केवळ आज पाऊस पडेल का एवढ्यापुरती मर्यादित गोष्ट नाहीये. ती एक सलग चालणारी साखळी आहे. एखाद्या ठिकाणी असणारा डोंगर किंवा हजारो किलोमीटर दूर असलेल्या समुद्राच्या पाण्याचं तापमान हे एका संपूर्ण देशाचं नशीब ठरवू शकतं. खरंच. ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांचा अक्षांशीय विस्तार आणि त्यांची भौगोलिक रचना इतकी विशिष्ट आहे की त्यामुळे त्यांच्या हवामानात टोकाची विविधता पाहायला मिळते. बरं, मग आपण ब्राझीलपासून या विश्लेषणाला सुरुवात करूया. ब्राझीलच्या नकाशाकडे पाहिल्यावर सर्वात आधी लक्षात येतो तो त्याचा अवाढव्य आकार. उत्तरेकडून दक्षिणेकडे हा देश प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेला आहे. हो, त्याचा विस्तार खूपच मोठा आहे. आणि जर आपण या अक्षांशीय विस्ताराला एका साध्या उदाहरणात बसवायचे ठरवले तर ब्राझीलच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करणे म्हणजे एखाद्या अतिशय उष्ण आणि घाम फोडणाऱ्या सोनाबाथमधून बाहेर पडून थेट एका आल्हाददायक थंडगार खोलीत प्रवेश करण्यासारखे आहे. क्या बात आहे बाई, हे उदाहरण खूपच चपखल आहे. हो ना, पण मला सांगा, एकाच देशात एवढा मोठा बदल कसा शक्य आहे? या मोठ्या बदलाचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीवरील त्या देशाचे नेमके स्थान. आता बघा, ब्राझीलच्या अगदी उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. अच्छा, म्हणजेच इक्वेटर. हो, इक्वेटर. पृथ्वीच्या बरोबर मध्यभागातून जाणारी ही काल्पनिक रेषा आहे आणि भूमिती आणि खगोलशास्त्राचा साधा नियम इथे लागू होतो. विषुववृत्तावर सूर्याची किरणे वर्षभर लंबरूप म्हणजेच अगदी सरळ पडतात. म्हणजे तिथे खूपच ऊन असणार. अगदी बरोबर. त्यामुळे या भागात प्रचंड उष्णता असते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. आता जिथे प्रचंड उष्णता आहे तिथे पाण्याचं बाष्पीभवनही तितक्याच वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर होणार, बरोबर ना? म्हणजे उष्णतेमुळे नद्यांचे आणि जमिनीवरील पाण्याचे सतत बाष्प बनते, ते वर जाते, त्याचे ढग बनतात आणि पुन्हा पाऊस म्हणून खाली येतात. ही प्रक्रिया तिथे रोजच घडत असणार. होय. याच कारणामुळे ॲमेझॉनच्या खोऱ्यात वर्षभर पाऊस पडतो. तिथे सरासरी 2000 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस नोंदवला जातो. 2000 मिलीमीटर? बापरे, हा तर खूपच मोठा आकडा आहे. हो, पण जसे आपण विषुववृत्तापासून दूर म्हणजेच दक्षिणेकडे प्रवास करू लागतो तसे सूर्याची किरणे तिरपी होऊ लागतात. ब्राझीलच्या दक्षिण भागातून मकरवृत्त जाते. मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील भागात सूर्याची उष्णता कमी पोहोचते, त्यामुळे तिथले हवामान समशीतोष्ण असते. तिथे ना ॲमेझॉनसारखा उकाडा असतो ना अति थंडी. अच्छा, म्हणजे अक्षांश बदलले की हवामान कसे बदलते याचे ब्राझील हे खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. हे तापमान आणि अक्षांशांचं गणित तर मला समजले, पण जेव्हा मी ब्राझीलच्या पावसाच्या नकाशाकडे पाहते तेव्हा मला एक मोठा विरोधाभास दिसतो. तो कोणता? म्हणजे बघा, अटलांटिक महासागरावरून आग्नेय आणि ईशान्य दिशेकडून बाष्पयुक्त वारे ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर येतात. आता समुद्रावरून जर पाण्याचे ढग भरून वारे थेट देशात घुसत आहेत तर संपूर्ण ब्राझीलमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडायला हवा. बरोबर.
पण नकाशावर ईशान्येकडे एक असा मोठा भाग दिसतो जिथे कायम दुष्काळ असतो. जर वाऱ्यांकडे एवढं पाणी आहे तर हा दुष्काळी भाग निर्माण होण्याचं कारण काय? समुद्राचे पाणी तिथे पोहोचत का नाही? खूपच छान निरीक्षण आहे. या प्रश्नाचं उत्तर एका महाकाय भौगोलिक अडथळ्यामध्ये दडलेलं आहे. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर जमिनीचा एक अतिशय उंच आणि सलग असा पट्टा आहे, ज्याला भूगोलाच्या भाषेत अजस्र कडा असे म्हणतात. अजस्र कडा म्हणजे एखादी भिंत असल्यासारखं? अगदी तेच. हा कडा एखाद्या प्रचंड मोठ्या भिंतीसारखा किनाऱ्याला लागून उभा आहे. जेव्हा अटलांटिक महासागरावरून येणारे हे बाष्पयुक्त वारे या किनाऱ्याजवळ येतात तेव्हा त्यांना हा अजस्र कडा हरवतो. वाऱ्यांना ही भिंत ओलांडून पुढे जायचे असते, पण सरळ जाण्यासाठी रस्ता नसतो. मग ते वारे त्या कड्याच्या उतारावरून वरच्या दिशेने ढकलले जात असणार. हो, अगदी तेच घडते. वारे पर्वताच्या उतारावरून जसजसे वर जातात तसतसे ते थंड होऊ लागतात. आता विज्ञानाचा एक साधा नियम आहे. हवा जशी जशी थंड होते तसतशी तिची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते. अच्छा. त्यामुळे त्या वाऱ्यांमधील बाष्पाचे रूपांतर पाण्याचे थेंबांमध्ये होते आणि त्या कड्याच्या अलीकडच्या भागात म्हणजेच किनारपट्टीवर अत्यंत जोरदार पाऊस कोसळतो. एखाद्या अडथळ्याला धडकून अडवून जो पाऊस पाडला जातो त्याला आपण प्रतिरोध पर्जन्य किंवा ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. म्हणजे प्रतिरोध म्हणजे अडथळा, कड्याने वाऱ्याला रोखले म्हणून तो प्रतिरोध पाऊस. इथपर्यंतचा प्रवास तर अगदी सरळ आहे, पण खरी अडचण त्या कड्याच्या पलीकडे असणाऱ्या भागाची आहे, बरोबर? हो, तिथेच सगळी गंमत आहे. जेव्हा हे वारे तो अजस्र कडा ओलांडून पलीकडे म्हणजेच ब्राझीलच्या अंतर्गत भागात उतरू लागतात तेव्हा दोन गोष्टी घडतात. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपले बहुतांश पाणी किनारपट्टीवरच ओतून दिलेले असते, त्यामुळे ते आता जवळजवळ कोरडे झालेले असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कड्यावरून खाली उतरताना घर्षणामुळे आणि हवेच्या दाबामुळे या वाऱ्यांचं तापमान पुन्हा वाढू लागतं. आणि हवा गरम झाली की तिची पाणी शोषून घेण्याची भूक वाढते. त्यामुळे हे वारे पाऊस देण्याऐवजी तिथल्या जमिनीतील उरलीसुरली आर्द्रताही शोषून घेतात. अरे छा, हा निसर्गाचा खेळ खरोखरच अचंबित करणारा आहे. कड्याच्या एका बाजूला मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला हेच वारे जमिनीला कोरडे ठाक करत आहेत. हो ना. या भौगोलिक क्रियेमुळे कड्याच्या पलीकडे जो अत्यंत कमी पावसाचा भाग तयार होतो त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. ब्राझीलच्या ईशान्य भागात हा पर्जन्य छायेचा प्रदेश इतका विस्तीर्ण आणि शुष्क आहे की त्याला तिथे अक्षांश चतुष्कोण असे विशिष्ट नाव दिले गेले आहे. इथे पाऊस पडण्याचं प्रमाण अतिशय नगण्य असते. अक्षांश चतुष्कोण म्हणजे अडथळ्यामुळे निर्माण झालेला एक कायमस्वरूपी कोरडा प्रदेश. हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले. पण ब्राझीलच्या हवामानाबद्दल संदर्भामध्ये अजून एक गोष्ट नमूद केली आहे जी मला थोडी गोंधळात टाकणारी वाटते. कोणती बरं? विषुववृत्ताजवळ असलेल्या या देशाच्या किनारी भागात चक्रीवादळे क्वचितच येतात, म्हणजे सायक्लोन्स. जर तिथे एवढा मोठा महासागर आहे आणि प्रचंड उष्णताही आहे तर तिथे चक्रीवादळे का निर्माण होत नाहीत? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कसं आहे, चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी फक्त उष्णता आणि पाणी पुरेसे नसते. त्यासाठी वाऱ्यांची एक विशिष्ट गोलाकार गती म्हणजेच एक स्पिन तयार व्हावं लागतो. अच्छा. विषुववृत्तीय पट्ट्यात उष्णतेमुळे हवा प्रचंड तापते आणि ती थेट वरच्या दिशेने म्हणजेच ऊर्ध्व दिशेने जाते. त्यामुळे तिथे जमिनीला समांतर वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह खूपच कमकुवत असतो. तसेच पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांना जी दिशा मिळते तो प्रभाव विषुववृत्ताजवळ जवळजवळ शून्य असतो. एक मिनिट, म्हणजे वाऱ्यांना गोल फिरवण्यासाठी जो एक नैसर्गिक रेटा किंवा धक्का लागतो तो तिथे नसतोच. हवा फक्त तापते आणि सरळ वर निघून जाते. अगदी बरोबर. त्यामुळेच उत्तर आणि दक्षिण गोलार्धातून येणारे व्यापारी वारे विषुववृत्ताजवळ एकत्र येतात खरे, पण त्यांचा हा एकत्रीकरणाचा पट्टा अतिशय क्षीण असतो. तिथे वाऱ्यांची एकमेकांवर आदळून जी भयंकर भवऱ्यासारखी स्थिती निर्माण व्हायला हवी ती होत नाही. समजलं. म्हणूनच ब्राझीलच्या किनारी भागात चक्रीवादळे क्वचितच पाहायला मिळतात. आणि या उष्णकटिबंधीय देशातील तो हिमवृष्टीचा मुद्दा आपण सुरुवातीला काढला होता. 1879, 1957 आणि 1985 या वर्षांमध्ये ब्राझीलच्या दक्षिण भागात चक्क बर्फ पडल्याच्या नोंदी आहेत. तिथे हे कसे काय घडले? हा एक अपवादात्मक नैसर्गिक बदल असतो. कधीकधी वातावरणातील दाबाचे पट्टे अशा प्रकारे बदलतात की थेट दक्षिण ध्रुवावरून येणारे अतिशय थंड आणि गोठवणारे वारे कोणत्याही अडथळ्याविना थेट ब्राझीलच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचतात. म्हणजे थेट अंटार्क्टिकावरून? हो,
आणि जेव्हा ध्रुवीय वारे आणि तिथली स्थानिक आर्द्रता यांचा संपर्क येतो तेव्हा या उष्ण देशातही हिमवृष्टीचा चमत्कार घडतो. हे नेहमी घडत नाही, पण निसर्ग आपले नियम कधीकधी कसे मोडून काढतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. खरंच अद्भुत आहे हे. आता ब्राझीलच्या या अजस्र कड्याने वाऱ्यांना कसे अडवले यावरून मला आता आपल्या स्वतःच्या देशाची म्हणजेच भारताची आठवण येत आहे. हो, भारताचे हवामानही तितकेच रंजक आहे. हिंदी महासागर. अगदी अचूक. भारताचे हवामान आणि इथला मान्सून समजून घेण्यासाठी या दोन रक्षकांची भूमिका सर्वात कळीची आहे. भारताच्या अगदी मध्यातून कर्कवृत्त जाते, त्यामुळे भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशात मोडतो. पण देशाचा विस्तार एवढा मोठा आहे की तापमानातील तफावत थक्क करणारी आहे. तापमानातील तफावतीचे आकडे खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत. म्हणजे बघा, हिवाळ्याच्या दिवसात उत्तरेकडे जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये तापमान -48°C पर्यंत खाली जाते. बापरे, -48? हो, तिथे सगळं काही गोठलेलं असते. आणि त्याच देशात उन्हाळ्यात राजस्थानच्या गंगानगरमध्ये तापमान 50°C पुढे जाते. एकाच देशात ही दोन टोके कशी काय असू शकतात? मग इथे हिमालयाची भूमिका नक्की काय असते? बरं, हिमालयाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे एका महाकाय भिंतीसारखे उभे राहणे. हिवाळ्याच्या काळात मध्य आशिया आणि सायबेरियाकडून अतिशय थंड, हाडे गोठवणारे वारे दक्षिणेकडे वाहू लागतात. जर भारताच्या उत्तरेला हिमालय नसता तर हे वारे थेट उत्तर भारताच्या मैदानात घुसले असते आणि संपूर्ण उत्तर भारत हिवाळ्यात एका बर्फाळ वाळवंटात रूपांतरित झाला असता. हिमालय आपल्या प्रचंड उंचीमुळे या वाऱ्यांना पलीकडेच अडवून धरतो आणि भारताला एका भयंकर थंडीच्या लाटेपासून वाचवतो. अच्छा, म्हणजे हिमालयाने एका अर्थाने आपल्याला गोठण्यापासून वाचवले आहे. पण पावसाच्या बाबतीत काय? हिंदी महासागरावरून जे वारे येतात त्यांच्यासाठीही हिमालय एक अडथळाच ठरतो ना? नक्कीच. उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा भारतीय उपखंडातील जमीन प्रचंड तापलेली असते तेव्हा तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. या कमी दाबामुळे हिंदी महासागरावरून बाष्पाने भरलेले वारे भारताकडे खेचले जातात. हे नैऋत्य मोसमी वारे संपूर्ण भारतभर पाऊस देत उत्तरेकडे प्रवास करतात आणि मग ते हिमालयाला धडकतात. हो, शेवटी ते हिमालयाच्या शिवालिक आणि हिमाचल रांगांना जाऊन धडकतात. हिमालय त्यांना ओलांडू देत नाही, त्यामुळे या वाऱ्यांना तिथेच प्रतिरोध पाऊस द्यावा लागतो. आता इथे एक भौगोलिक कोडे तयार होते ज्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. विचारा ना. जर हिंदी महासागरावरून येणारे हे वारे संपूर्ण भारतात पाऊस देत पुढे जातात तर मग राजस्थानच्या जैसलमेरमध्ये 120 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस का पडतो? तिथे थरचे वाळवंट का तयार झाले आहे? वाऱ्यांना तिथे पोचायला कोणी मज्जाव केला आहे का? हा, खूप छान प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्वतांच्या रचनेमध्ये आणि वाऱ्यांच्या दिशेमध्ये दडलेलं आहे. मगाशी आपण ब्राझीलच्या कड्याचं उदाहरण पाहिलं, जिथे कडा वाऱ्यांच्या रस्त्यात आडवा उभा होता. पण राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगांची दिशा या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अगदी समांतर आहे. समांतर आहे म्हणजे पॅरलल. हो. याला आपण एका उदाहरणावर समजूया श्रोत्यांसाठी. जर समुद्रावरून येणारे वारे हे महामार्गावरून सुसाट जाणाऱ्या गाड्यांसारखे असतील तर अरवली पर्वत हा त्या महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकासारखा आहे. गाड्या त्या दुभाजकाला न धडकता त्याच्या बाजूने वेगाने पुढे निघून जातात. हे अगदी अचूक साम्य आहे. अरवली पर्वत वाऱ्यांचा रस्ता अडवत नाही. अडथळाच नसल्यामुळे वारे वरच्या दिशेने ढकलले जात नाहीत, हवा थंड होत नाही आणि साहजिकच तिथे पाऊसही पडत नाही. वारे तशीच पुढे निघून जातात. अच्छा, आता उलगडा झाला. त्यामुळेच राजस्थानचा पश्चिम भाग हा कोरडा राहून तिथे वाळवंट निर्माण झाले आहे. पण या महामार्गावरचा दुभाजक जर आपण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणला तर तिथे मात्र परिस्थिती वेगळी आहे. तिथे पश्चिम घाट हा एखाद्या भक्कम विटांच्या भिंतीसारखा वाऱ्यांच्या आडवा उभा आहे. अगदी बरोबर. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे जेव्हा पश्चिम घाटाला धडकतात तेव्हा त्यांना नाईलाजाने वर जावे लागते. मगाशी आपण ब्राझीलच्या बाबतीत पाहिलेल्या प्रतिरोध पर्जन्याच्या नियमानुसार हे वारे कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर प्रचंड पाऊस देतात. पण जसे ते वारे पश्चिम घाट ओलांडून पूर्वेकडे म्हणजेच दख्खनच्या पठारावर उतरतात तेव्हा ते कोरडे झालेले असतात. ते खाली उतरताना गरम होतात आणि त्यांची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
आणि म्हणूनच दख्खनच्या पठारावर जसे की महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अचानक कमी होते. तिथे भारताचा स्वतःचा पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. होय. म्हणजे ब्राझीलचा औष्ण चतुष्कोण आणि आपला दख्खनचा पठार यांच्या मागचं विज्ञान अगदी एकसारखेच आहे. नक्कीच. आणि भारताच्या हवामानातील विरोधाभास इथेच संपत नाही. ईशान्य भारतात मेघालयातील मौसिनराम आणि चेरापुंजी ही ठिकाणे जगातील सर्वाधिक पावसाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. हो, हे आपण भूगोलात नेहमी वाचतो. मोहसिनराममध्ये 11,872 मिलीमीटर आणि चेरापुंजीमध्ये 11,777 मिलीमीटर पाऊस नोंदवला जातो. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथून अगदी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिलाँग शहरात मात्र फक्त 1,000 मिलीमीटर पाऊस पडतो. खरंच, एकाच राज्यात पावसातील एवढा प्रचंड फरक कसा असू शकतो? 11,000 मिलीमीटर आणि थेट 1,000 मिलीमीटर? यामागे गारो, खासी आणि जैंतिया या टेकड्यांची विशिष्ट नरसाळ्यासारखी रचना कारणीभूत आहे. नरसाळ्यासारखी म्हणजे? फनेल शेप. हो, बंगालच्या उपसागरावरून येणारे ढग या टेकड्यांच्या आकारामुळे एका अरुंद जागेत अडकतात आणि त्यांना वेगाने वर ढकलले जाते. त्यामुळे तिथे ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस कोसळतो. पण शिलाँग हे शहर या टेकड्यांच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजेच विरुद्ध बाजूला वसलेलं आहे. त्यामुळे तिथे ढग पोहोचतात, पण त्यांच्यातले पाणी आधीच संपलेले असते. पर्वतांची रचना आणि वाऱ्यांची दिशा यांचा हा लपंडाव खरोखरच अद्भुत आहे. पण मला सांगा, हे वारे जेव्हा हिमालयाला धडकतात आणि त्यांना पुढे जाता येत नाही, तेव्हा त्यांच्या प्रवासाचा शेवट होतो का, की ते मागे फिरतात? कारण संदर्भ साहित्यात परतीचा मान्सून या संकल्पनेचा उल्लेख आहे. वाऱ्यांचा प्रवास कधीच संपत नाही. हिवाळा जवळ येऊ लागतो तसे उत्तर भारतातील जमीन समुद्राच्या तुलनेत वेगाने थंड होऊ लागते. तिथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. तर हिंदी महासागरावर पाण्याचा तापमान जास्त असल्यामुळे तिथे कमी दाबाचा पट्टा असतो. वाऱ्यांचा नैसर्गिक नियम आहे. ते नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्यामुळे हिमालयाकडून हे वारे पुन्हा महासागराकडे आपला परतीचा प्रवास सुरू करतात. एक मिनिट, जमिनीवरून परत फिरत असल्यामुळे हे वारे सुरुवातीला कोरडे असणार. मग ते पाऊस कसा देतात? अगदी बरोबर विचारलं. जेव्हा हे परतीचे वारे ईशान्येकडून वाहताना बंगालच्या उपसागरावरून जातात, तेव्हा ते तिथून मोठ्या प्रमाणावर बाष्प गोळा करतात. आणि जेव्हा ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर, विशेषतः तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या भागात येतात, तेव्हा ते तिथे जोरदार पाऊस देतात. अच्छा, म्हणजे हा तो परतीचा पाऊस? हो, यालाच आपण परतीचा मान्सून म्हणतो. म्हणूनच तमिळनाडूमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीला जास्त पाऊस पडतो. म्हणजे पावसाचे हे चक्र वर्षभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुरूच असते. जर आपण या संपूर्ण भौगोलिक प्रणालीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम पाहिला, तर ब्राझील आणि भारत यात एक मोठा फरक दिसून येतो. तो कोणता? ब्राझीलचे हवामान बऱ्यापैकी स्थिर आहे, पण भारताला मात्र निसर्गाच्या या लहरीपणाचा वारंवार सामना करावा लागतो. हे अगदी खरं आहे. भारताचे स्थान आणि मान्सूनचं हे अत्यंत गुंतागुंतीचं स्वरूप यामुळेच इथे अनियमित पाऊस पडतो. कधी पावसामुळे भयंकर दुष्काळ पडतो, तर कधी विनाशकारी पूर येतात. हो ना. भारतीय हवामानशास्त्र विभागाने या सर्व बदलांचा अभ्यास करून भारताच्या हवामानाचे प्रामुख्याने 4 ऋतूंमध्ये वर्गीकरण केले आहे: उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा काळ आणि हिवाळा. आणि या ऋतूंचा थेट संबंध आपल्या अर्थव्यवस्थेशी, शेतीशी आणि रोजच्या जगण्याशी आहे. जेव्हा आपण संदर्भ साहित्यातील माहिती पाहतो, तेव्हा ते स्पष्ट होते. एका बाजूला भात लागवड करणारे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पाऊस चांगला झाला तर पीक चांगले येते. होय. दुसऱ्या बाजूला मुंबई किंवा चेन्नईसारख्या शहरात अतिवृष्टीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि जनजीवनाची होणारी वाताहत आपण पाहतो. आणि त्याचवेळी अवर्षणग्रस्त भागात पाण्यासाठी मैलोनमैल वणवण करणाऱ्या लोकांची परिस्थिती आपल्याला या हवामानाच्या विषमतेची भीषण जाणीव करून देते. ब्राझीलमध्येही हवामानाचा मानवी जीवनावर प्रभाव पडतोच. ॲमेझॉनच्या जंगलातील प्रचंड पावसामुळे तिथली घरे आणि जनजीवन वेगळ्या पद्धतीने विकसित झाले आहे. आजकाल वाढत्या जंगलतोडीमुळे तिथल्या पावसाच्या चक्रावरही गंभीर परिणाम होत आहे. हवामान हा घटक शेती, पाणीपुरवठा आणि मानवी वस्त्यांची रचना या सर्व गोष्टी मुळापासून ठरवत असतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ब्राझील आणि भारत हे दोन्ही अवाढवे देश आहेत, पण त्यांच्या स्थानामुळे आणि भूरचनेमुळे त्यांचे हवामान किती टोकाचे वेगळे आहे. बरोबर. ब्राझीलचा अजस्र कडा,
ज्यामुळे निर्माण होणारा अवशन चतुष्कोण, वाऱ्यांना अडवणारे प्रतिरोध पर्जन्य आणि अडथळ्यापलीकडचा पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि भारताच्या बाबतीत विचार केला तर आपले 2 महाकाय रक्षक, हिमालय आणि हिंदी महासागर. आणि सोबतच तो अरवली पर्वत. हो, वाऱ्यांचा रस्ता न अडवणारा अरवली पर्वत आणि नरसाळ्यासारख्या आकारामुळे मौसिनराममध्ये कोसळणारा जगातील सर्वाधिक पाऊस. आपण भूगोलाच्या या सर्व संकल्पनांच्या मागचं प्रत्यक्ष विज्ञान आज समजून घेतलंय. आणि हे विज्ञान समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा आपण भौगोलिक घटनांमागची कारणे समजून घेतो तेव्हा आपण या पृथ्वीच्या व्यवस्थेचा आदर करायला शिकतो. हे वारे, हे पर्वत, हे समुद्र हजारो वर्षांपासून एकमेकांच्या साथीने हे पावसाचे चक्र अगदी अचूकपणे चालवत आले आहेत. खरंच. आणि इथेच या माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी एक विचार करण्याजोगी गोष्ट सोडून जावीशी वाटते. नक्कीच. आज आपण पाहिले की पर्वत आणि समुद्राचे वारे मिळून किती अचूकपणे पावसाचे आणि हवामानाचे इंजिन चालवतात. पण जरा विचार करा, आजच्या जागतिक तापमानवाढीमुळे या अथांग समुद्राच्या पाण्याचं तापमान जर 1-2 अंशांनी जरी वाढले किंवा हिमालयातील बर्फाचं आवरण वेगाने वितळले तर काय होईल? हा खूपच गंभीर प्रश्न आहे. हो ना. हवेच्या दाबाचे ते सर्व पट्टे बदलतील, वाऱ्यांची दिशा बदलेल आणि पर्यायाने हजारो वर्षांपासून न चुकता चालत आलेले हे भारताचा मान्सूनचे किंवा ब्राझीलच्या ॲमेझॉनचे चक्र कायमचे विस्कळीत होईल. अगदी बरोबर आहे. भूगोलाचा आणि निसर्गाचा हा समतोल किती नाजूक आहे आणि आपण तो कसा जपत आहोत याचा नक्की विचार करा. हा भूगोल फक्त पुस्तकातला विषय नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. पुन्हा एकदा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या संकलकांचे आपण आभार मानतो. ऐकत रहा, विचार करत रहा आणि आपल्या आजूबाजूच्या निसर्गातील हे विज्ञान शोधत रहा.